काही ठिकाणी आहे ना आपल्याला बिघडलेली अवलादी बघायला भेटते. म्हणजे ना आईबापाची आहे ना अमाप संपत्ती असली ना तिथं पोरं आहेत ना स्वतःला धीरूभाई अंबानी समजतात. म्हणजे त्या पोरांनी आहे ना कधी त्याच्या आईबापाला पाणी दिलेलं नसतंय आणि त्या पोराचे एवढे अमाप लाड करून ठेवलेले असतात ना, जी म्हणन ती गोष्ट लगेच हातात भेटलेली असते ना, ते पोर आहे ना मोठ्यापणी काहीच करू शकत नाही, काहीच नाही. आणि तो जेव्हा चार माणसांमध्ये जाऊन दुसऱ्याला हिनवत असतो ना, स्वतःला जेव्हा तो धीरूभाई अंबानी समजत असतो ना, त्याची लायकी आहे ना झिरो मात्र नसते. आणि त्याच्याबरोबरची जी पोरं असतात ना शाळा आणि काम करून शिकलेली असतात, तीच पोरं आहेत ना उद्या पुढे जाऊन काय करतील हे सांगू शकत नाही. पण ह्याची लायकी आहे ना फक्त हा आहे ना घरात आणि बाहेरच्यांना ऐकू शकतो आईबापाच्या जीवावर. या अशा पोरांना आहे ना शिकून किंवा त्यांच्यावर खर्च करून काही फायदा नसतो. त्याच्यापेक्षा आहे ना ज्या पोरांना कधी काही मिळालं नाही आणि ज्यांनी स्वतः कमवून शिकलेली आहेत ना त्या पोरांकडे बघा. त्याच्यामुळे ना आता या अशा अवलादींचे आहे ना जास्त लाड पुरवू नका हो, नाही तर पुढे जाऊन आहे ना आईवडिलांनाच भारी पडणार आहे. बरोबर ना? त्यांना आहे ना थोडीशी झळ बसू द्या, बरोबर सुधारतील की नाही बघा. म्हणजे त्याच्याबरोबर जाणारा मुलगा आणि तो त्याच्यात किती प्रगती आहे आणि हा काय करतोय बघा. म्हणून आईबापाने आहे ना वेळ त्यांना गरजा पुरवायच्या बंद करा, नाहीतर उद्या आहे ना तुम्हाला विकून खायला कमी करणार नाही. बरोबर ना?